झी 24 तास एक पाऊल पुढे। पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीयेत। 2 भारतीय जवानांची निर्गुण हत्या करून पुन्हा एकदा पाकिस्तानने आपला खरा रंग दाखवलाय। या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारताचे लष्कर प्रमुख तसंच पंतप्रधानांनी पाकिस्तानला कठोर शब्दात सुनावलंय। 8 जानेवारी 2013 2 भारतीय सैनिकांची निर्गुण हत्या। काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये घडली घटना। भारतीय हद्दीत घुसखोरी करून सैनिकांचा शिरच्छेद। पाकिस्तानचा नापाक इरादा। गेल्या 14 दिवसात 9 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन। शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानच्या सैनिकांनी मंगळवारी सकाळी 11:30 वाजता नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला। शहीद लान्स नायक हेमराज यांचं शिर कापून नेत माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य पाकिस्तानी सैनिकांनी केलंय। या अमानवीय घटनेमुळे देशभर असंतोषाची लाट पसरली आहे। लष्कर प्रमुख विक्रम सिंह यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात सुनावलंय। जेव्हा जेव्हा आमच्या तुकडीवर गोळीबार केला जाईल तेव्हा आमच्याकडूनही तेवढाच आक्रमकतेने सडेतोड उत्तर देण्यात येईल। In the face of provocation and firing to be aggressive and offensive. सेना प्रमुखांनी जशास तसं उत्तर देणार असल्याचं लष्कर प्रमुखांना सांगितल्यानंतर जम्मू काश्मीरमधल्या चकंदाबागमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या ब्रिगेडियर स्तरावरच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली। जवळपास 15 मिनिटं झालेल्या या बैठकीत पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा मुद्दा भारतानं लावून धरला, तर आम्ही कधीच शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नाही असा पाकिस्ताननं कांगावा केलाय। 2013 मध्ये 14 दिवसांमध्ये 9 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्ताननं केलंय। रात्रीच्या वेळी पाकिस्तानकडून होत असलेला गोळीबार ही तर नित्याचीच बाब झाली आहे। 2012 मध्ये पाकिस्ताननं तब्बल 117 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। त्यामध्ये 4 जवान शहीद झाले तर 3 सामान्य नागरिकांचा मृत्यू झालाय। 2 भारतीय सैनिकांच्या निर्गुण हत्येनंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला कडक शब्दात सुनावलंय। यापुढे पाकिस्तानशी सुरळीत संबंध ठेवणं अवघड असल्याचं सिंग यांनी सांगितलंय। तसंच 2 सैनिकांच्या हत्येला जबाबदार असलेल्यांना कठोर शासन व्हावं अशी मागणी त्यांनी केली आहे। गेल्या 6 महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुसऱ्यांदा फ्लॅग मीटिंग झाली आहे। आता या फ्लॅग मीटिंग नंतर पुढे भारत सरकार नेमकी कोणती कारवाई करणार हाच खरा प्रश्न आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।